प्रश्न वगैरे? जर एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे तर त्याचे सर्व कोण काढा असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. 4 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. दिलेला आहे. तर अशा प्रकारे तर इथं तुम्हाला माहित आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात किंवा सम्मुख हा परस्परांशी पूरक असतो. आपल्याला असं अभ्यासामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर काय केले तुम्हाला ज्या आकृतीमध्ये काही मापं दिलेली ती मापं आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. बरोबर. आणि जो चौकोन दिला आहे त्याचे सर्व कोण काढा असा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. प्रश्न पाहिला सगळ्यांनी लक्षात आलं का? आता काय करू आपण सुरुवातीला बघा. म्हणून आपल्याला काय करायचं एका कंसात एक माप घ्यायचे. तुम्हाला 5x एक माप दिलेलं आहे आपल्याला +5 हे एका कंसात घेतलं आपण. दुसऱ्या कंसात घ्यायचे 7y + 30. बरोबर. हे दोन झाले आपल्याकडे. मी बरोबर लिहिले. एकूण कोणाच्या मापाचा गुणधर्म जर पाहिला तर कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश आपल्याकडे आलेली आहे किंवा आपण ती पाहतो. आता साधारणतः आपल्याला काय करायचं बाबा इथं इथं x आहे म्हणजे 5x ही एक संख्या आहे. त्याच्यानंतर 7y ही एक संख्या आहे. आपल्याकडे चल आलेले आहेत. त्या चलाच्या याच्यानुसार आपल्याला करायचं आहे. तर आपण प्रथम काय करू सगळ्या संख्या कंसाच्या बाहेर करू. इथं बेरजेचं चिन्ह माझ्याकडून राहिले होते लक्षात द्यायचा किंवा मला सांगायचं. थँक्यू. बघा तर अशा प्रकारे मग म्हणून आपल्याला काय करायचं अगोदर आपण करू 5x + 5 + 7y + 30 बरोबर 180 अंश. आता चल नाही अशा संख्यांची आपल्याला सुरुवातीला बेरीज करायची आहे. मग बेरीज करण्यासाठी काय करू म्हणून 5x + 7y प्लस आता हे 5 आणि 30 ची तुम्हाला बेरीज करायची. त्याची बेरीज आली 35 बरोबर 180 अंश. आता दोन चल भेटलेत. त्या दोन चलानुसार आपल्याला चलावं लागणार आहे. म्हणून आपण त्या दोन चलानुसार चलू. आता काय करायचं आपल्याला बघा. म्हणून 5x + 7y आपल्या जागेवर आपल्याला इथे घ्यायचे बरोबर 180 अंश. मग हे 35 अधिक होते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले म्हणजे काय झाले वजा. आता तुम्हाला काय करायचंय लक्षात आलं का? आता समीकरण आपल्याला या ठिकाणी तयार करायचं. आता समीकरण काय तयार होणार आहे आपल्याकडे बघा. 5x जशाला तसा बरोबर. म्हणून आपण लिहू 5x + 7y बरोबर. आता दोघा जणांची तुम्हाला काय करायची बेरीज. कोणाकोणाची 180 आणि 35 ची तुम्हाला करायची बेरीज. मग बेरीज जर आपण केली तर 180 मधून आपल्याला किती वजा करायचे 35. मग आपलं उत्तर आलं 145 अंश. आता आपण याला समीकरण म्हणू शकतो. अशा प्रकारे एक समीकरण आपल्याकडे तयार झालं. याला आपण एक नाव देऊ शकतो कारण आपल्याला आकृतीमध्ये माप दिलेली आहेत. आता काय करायचे दुसरे काही माप दिलेलं आपल्याला काय करायचे दुसरे पण काही माप दिलेत. एक समीकरण आपण तयार केलं. आता दुसऱ्या मापावरून दुसरं समीकरण तयार करता यायला पाहिजे म्हणून आपण लिहिलं तसंच म्हणजे कसं असं तसं म्हणजे असं एक समीकरण तुम्हाला या ठिकाणी तयार करायचं आहे. आता दुसरे माप तुम्हाला काय दिलेत. एक माप दिले 7x + 25 प्रश्नामध्ये दिलेले आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे. दिलेलं आहे का? 7x + 25 दिलेले. मग आपण इथे घेऊ प्लस दुसऱ्या कंसात 5y बरोबर. आता हे 25 आणि 5y आता इथं चल नाही. इथं आपल्याकडे होता 30 5 हे जे काय होतं ते आपल्याकडे होतं. आता ह्या ठिकाणी आहे का? नाही. दिलेला आहे का? तो दिलेला नाही ना. मग आपल्याला इकडे लिहावं लागेल 180 अंश. आता इथं बिगर कामाचं कोण आहे हा 25. जसं हे समीकरण केलं तसं आपण सुरुवातीला यांना खाली घेऊ. म्हणून अधिक 25 + 5y इकडे 180 अंश आपल्याकडे म्हणजे जी काय बेरीज आहे ती बेरीजच घ्यायची आपल्याला. तर आपण काय करू बरोबर 180 लिहिलं. आता आपल्याला काय तयार करायचं आहे एक समीकरण तयार करायचं. मग म्हणून आपण इथे लिहिणार 7x आपल्या जागेवर प्लस 5y बरोबर 180 मधून तुम्हाला 25 वजा करायचे आहे.
मग आता हे 25 वजा करायचे, मग आपलं दुसरं समीकरण भेटणार. मग दुसरं समीकरण भेटताना 180 मधून तुम्ही 25 वजा केले, आपल्याकडं किती राहिले रे? 155. आपलं समीकरण काय येईल? 7x + 5y बरोबर 155. हे आपलं समी 2 आहे. हा काय झाला आपला समी 2. आपण इथं जिंकणार आहोत. इथपर्यंत आलं का लक्षात बघा. आता आपल्याला समी 1 समी 2 जसे आतापर्यंत आपण प्रश्न सोडवले त्या प्रकारच्या आता मी तुम्हाला समीकरणापर्यंत आणून घातले. आपल्याला काय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काय करायचं ते करायचं. आता समी 1 झाला, आपल्याकडे 2 झाला, बरोबर. इथं समी 1 लिहिला आपण, इथं आपला समीकरण 2 तयार झालेला आहे. तुम्हाला दिसायले का? बघा झालं का? सगळे द्यायचं झालं का रे? लिहून घ्या. चला आपल्याला काय करायचंय? समीकरण 1 2 तुमच्याकडे तयार झालेले आहेत ना. मग आपण इथे लिहू समी 1 व समी किती 2 यांची काय करायची तुम्हाला? बेरीज, बरोबर. काय करायचं आपल्याला? बेरीज करायची आहे. एकच मिनिट हा, थोडंसं लूज कॉन्टॅक्ट व्हायला कुठंतरी, त्याला आपण आता ओके झाले का? समीकरण 1 आणि समीकरण 2 ची काय करायची तुम्हाला? बेरीज. आपण दोन्ही समीकरण मांडून घेऊ. समीकरण 1 काय तुमच्याकडं? इथं मांडू. समीकरण 1 काय आपल्याकडं? 5x अधिक 7y बरोबर, ज्याची बेरीज आली आपल्याला. किती आली बेरीज रे? 145. 35 लिहित आपण. किती आली बेरीज? पहिल्या समीकरणाची बेरीज काय आली? 145. दुसरं समीकरण काय आपल्याकडं? दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याकडं 7x आहे प्लस 5y आहे बरोबर 155. ही त्याची बेरीज आलेली आहे. मग आता इथं असं समीकरण आलं. आपण आतापर्यंत x कॉमन काढला, y कॉमन काढला. आता नाही, आता इथं होणार बेरीज, इथं होणार बेरीज. जर दोन ठिकाणी बेरीज केली तर वजाबाकी होणार का? नाही होणार. काय होणार आहे? आपल्याकडे सगळी बेरीजच होणार. आता 7 आणि 5 किती बाबा? 12 अधिक 7 आणि 5 किती? 12y बरोबर. 145 आणि 55 ची बेरीज करायची. 5 आणि 5 शून्य, पुन्हा इथं शून्य, पुन्हा इथं 1 आणि 1 2 आणि 1 3. इथं बेरीज येणार तुमची 300. आता काय करायचं? बेरीज किती आली आपली? 300. समीकरणाच्या दोन्ही बाजूने जर 12 ने भाग दिला तर उत्तर काय? 12 च्या पाड्यात 300 आहेत का ते आपल्याला बघायचं आहे. आता याला जर 12 ने गुणायचे तर पुढचं समीकरण आपल्याला भेटलं पाहिजे. मग आपल्याला आता एक पुन्हा इथं कुठं करावं लागेल. आता हे झालं, हे समीकरण तुमच्याकडे झाले. आता समीकरणाच्या किती बाजू असतात समीकरणाच्या? दोन्ही. मग आपण लिहू समीकरणाच्या दोन्ही बाजूंना किती भागायचे बाबा? 12 ने. दोन्ही बाजू नाही, समीकरणाच्या दोन्ही बाजूंना काय करायचंय? 12 ने भागायचंय. मग 12 ने भागाचं आहे म्हणून लिहायचं आपल्याला भागून. 12 ने काय करायचं तुम्हाला? भागून. म्हटले त्याला मी कंस करतो. आता समीकरणाच्या त्या दोन बाजू आहेत त्याला आपण जर 12 ने भागलं तर उत्तर काय येणार आहे? इथं 12 1 12 12 1 12 आणि 12 ने 300 ला भाग जातो काय हे तुम्हाला बघायचं आहे. मग आता हे बघा तुम्ही, मी काय करतो आता समीकरण 2 आणि 1 ची वजाबाकी करून बघतो. समीकरण 2 आणि 1 ची मला काय करायचंय? वजाबाकी. कारण मला वजाबाकी करून पुन्हा बघायचं की बाबा इथं उत्तर येते का? 12 1 12 12 2 24. इथं किती राहिले बघा. आता 1 मिनिट हे तुम्ही करा बरोबर. 12 1 12 म्हणजे इकडे राहिला x, परत 12 1 12 म्हणजे y या समीकरणात. आता 12 2 24 आणि राहिले किती? 30 मधून 24 गेल्यावर 6 म्हणजे 60 राहते. 12 5 6 म्हणजे माझं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे बघा? ह्या भागाकाराचं उत्तर मी इथं लिहिलं. म्हणजे ह्या समीकरणात मला काय येणार आहे? x + y बरोबर 25. हे मी तुम्हाला सांगितलं. तुमचं काय आलं? ए बरे इकडे बघा, किती आलं तुझं उत्तर?
एक्स प्लस वाय बरोबर 25. बरं आला. आता मी तुम्हाला सांगितलं तसं मी काय करणार आहे समी. हे झालं का बाळांनो? लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं का? हा आपलं आता आलं इथं आलं 25 बरोबर का? बघा आता मला काय करायचं समी 1 आणि समी 2 ची वजाबाकी करा. समी 1 आणि समी 2 ची काय करायची मला वजाबाकी करायची. मग मी इथं 2 मधून 1 वजा करणार आहे. मी काय करणार आहे समी 2 मधून समी 1 वजा करणार बरोबर. मग मी इथं लिहिलं समी 2 व समी 1 यांची काय करायची मला वजाबाकी करायची. काय करायची वजाबाकी करायची मला. मग समी 2 काय दिलेलं होतं आपल्याला? समी 2 होता आपल्याकडं 7x प्लस 5y बरोबर 155 आणि समी x काय आपल्याकडं 5x प्लस 7y नाही का बरोबर 145. मला करायची वजाबाकी. माझी वजाबाकी किती येईल मग? कोण आहे? हा बोलच आहे. किती आली? आता बघा रे त्याचं मत आहे इथून राहिले तुमच्याकडे 2x इथं राहिले वजा 2y बरोबर उत्तर आलं 10. म्हणजे ते वजा आहेत म्हणून आपण वजाच घेतलंय बरोबर. इथं वजा करा म्हणजे लक्षात येईल. आता मी वजाबाकी केल्यानंतर माझी वजाबाकी आली 2x वजा 2y बरोबर 10. हे माझी वजाबाकी आली. हे आता आपल्याकडं समीकरण समजा 3 झालं आपण याला 3 नाव देऊ याला 4 बरोबर. हे किती झालं 3. हे किती झालं आपलं आता 4. आपल्याकडे आता समीकरण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आता समी 3 आणि समी 4 मध्ये तुम्हाला काय करता येते बेरीज वजाबाकीची काय करायची ती आपण करू शकतो. तर चुकले का कुठं? ते आलं तर 25. 5 मधून 5 गेले 4 मधून 5 नाही जात पण 1 घेतलं 10 राहिले 6. हा छान धन्यवाद. तिने सांगितलं बघा काय नाव बरं झालं. तिचं मत आहे ह्या समीकरणाच्या आपण इथं 12 ने भागलं होतं का नाही. ह्या समीकरणाला आपण 12 म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला 12 ने भागलं होतं. तर तिचं मत आहे की सर समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 ने जर भागलं तर उत्तर काय आहे x वजा y बरोबर 10 आहे. छान खूप छान. बघा आता तिने सुचवल्याप्रमाणे आता मी काय लिहित नाही समीकरणाला भागा वगैरे. इथे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला देतो बे बे म्हणजे x वजा बे म्हणजे इथं राहिला y बरोबर बे 5 10. छान दिली हा. हे असं बघा तिने सुचवलं तसं सुचवायचं. तर अशा प्रकारचं मग आपल्याकडे समीकरण तयार व्हायला 4 आपण त्याला याला 4 नाव दिलं तर पण पुढं याला आपण हे करू. आता इथं समीकरण किती झालं तुमचं 4. आता आपल्याला 3 आणि 4 मध्ये काय करता येईल ते बघायचं. 3 काय रे बाबा 3 तुमच्याकडे किती दिलेले आहे 25 आणि 4 काय आले तुमचं x वजा 5. मग आता आपण काय करू समीकरण 3 आणि 4 मध्ये जे काय करता येईल ते बघू. आता आपण मी इथं लिहितो समी 3 आणि 4 यांची काय करायची आपल्याला बेरीज बरोबर. यांची काय करायची मला बेरीज करायची. मग 3 काय तुमच्याकडे x प्लस y बरोबर 25 आणि हे आलेलं आहे x वजा y बरोबर 5. आता यांची तुम्हाला काय करायची बेरीज. आता इकडे येणार x प्लस x 2x इथं y y कटणार बरोबर 25 आणि 5 किती रे 30. मग आता x ची किंमत काढायची जसे आपण प्रत्येक समीकरणामध्ये x ची किंमत काढत असतो तशी. मग आता या ठिकाणी काय होणार तुमचं 2x बरोबर आले 30. मग x आपल्या जागेवर 30 आपल्या जागेवर 2 गुणाकारामध्ये निदाना भागाकार झाला त्याचा x बरोबर उत्तर आले तुमचं 15. आता x बरोबर 15 ही x ची किंमत आपल्याला आलेली आहे. आता ती कुठं ठेवायची 3 मध्ये की 4 मध्ये ते तुम्ही तुमचं बघा. म्हणजे मी सांगायलो त्या पद्धतीने तुम्ही तुमचं करा. आता समी 3 मध्ये जरी ठेवली तरी हरकत नाही 4 मध्ये ठेवली तरी हरकत नाही. आपल्याला पाहायचंय का त्या समीकरणाची उकल तुमच्याकडे काय मिळेल. मग x बरोबर ही किंमत आपण कुठं ठेवू 3. मला 3 जरा बरं वाटतं मग मी लिहिणार आहे म्हणून x बरोबर किती आला आपल्याकडं 15. 15 दोन्ही 30 ना. ही किंमत आपल्याला समीकरण 3 मध्ये ठेवायची. मग x बरोबर 15 ही किंमत कुठे मध्ये ठेवायची समी 3 मध्ये ठेवून. मग समी 3 मध्ये ठेवू. समी 3 काय आपल्याकडं x प्लस y बरोबर 25 तुला दिलेलं आहे किंवा तुला ते कळत असं. मग आपण x घ्यायचाच नाही x ची डायरेक्टच किंमत मांडतो मी. इथं आले 15 y बरोबर 25 बरोबर.
x ची किंमत किती आपल्याकडे x बरोबर 15 घ्यायची म्हणून आपण डायरेक्ट 15 घेतली प्लस y घेतला बरोबर 25 आपल्या जाग्यावर जशाला तसे. आता काय करायचं तुम्हाला y ची किंमत काढायची मग म्हणून y बरोबर 25 आपल्या जागेवर 15 इकडे अधिक तिकडे गेले वजा झाले 25 मधून 15 गेले y बरोबर तुमची किंमत किती आली 10. y बरोबर किंमत किती आली तुमची 10. आता 10 आणि 15 यांची आपल्याला आता समजा किमती भेटलेल्या आहेत. इथं काय कन्फ्युजन असेल पटकन द्या कारण माझ्याकडून काय झाले मी पटपट सांगितलं पण लिहिलं पण पुन्हा तुमचं कन्फ्युजन वाढायचं तसं व्हायला नको. आता प्रत्येक कोणाचं आपल्याला विचारलंय माप मग आपल्याला माप देणं गरजेचं आहे का नाही. प्रत्येक कोणाचं काय विचारलंय तुम्हाला काय विचारले माप. छान. आता y ची किंमत आली आपल्याकडे 10 x ची आलेली आहे 15 समजलं म्हणजे मोडायला मी मोकळा समजलं असेल तर बघा. आता आपण कोणानुसार कोणाच्या किमती मांडायच्या आपल्याला काय करायचं जे काय तुमच्याकडे कोणाच्या किमती तुम्हाला दिलेल्या होत्या त्यानुसार आपल्याला त्याच्या रितसर किमती मांडायच्या. तर बरे आता कोण याचं काय दिलं आपल्याला ते बघायचं. कोण याचं माप होतं बघा तुला दिलेलं 5x + 5 बरोबर 5x + 5 आणि आपली किंमत किती आलेली आहे 15 आलेली. मग आपण करू बरोबर 5 गुणाकारामध्ये 15 15 पाची किती 75 तुम्हाला माहित आहे बरोबर. मग आता 15 पाची 75 प्लस इथं दिलेले आपल्याला 5 मग आपण लिहू 75 + 5 बरोबर किती आलेले 80 अंश समजलं. ओके 5x + 5 बरोबर 5 गुणाकारामध्ये 15 + 5 म्हणजे 15 पाची 75 आणि 5 80 हे कोण एचं माप तुमच्याकडे आलेलं आहे. आता b चं काय दिलं तर बाबा आपल्याला समीकरण आपण त्याच्यावर तयार केलेलं होतं बरोबर. आपल्याला काय दिलं 7x + 25 ही किंमत दिली आणि बरोबर पुढे काय किंमत दिलेली आपल्याला 7 गुणाकारामध्ये 15 7 गुणाकारामध्ये 15 15 7 किती 15 7 हा अधिक काय करायचं आपल्याला याच्यात 25 अधिक काय करायचंय 25. आता 15 7 105 105 आणि 25 ची तुम्हाला बेरीज करायची मांडायची काही गरज नाही ना. इथं 75 मांडले तसं मांडून देऊ का 15 7 105 पुन्हा त्याच्यात बेरीज करा मांडावं लागेल का रे नाही. बर काय नाही तुम्हाला जसं पाहिजे तसं करा. 15 7 105 जर तुम्हाला मांडायचे असले तर 105 मांडा त्याच्यामध्ये प्लस किती करायचे तुम्हाला 25 मग 25 आले 105 आणि 25 किती येते याची तुम्हाला बेरीज करायची मग 105 अधिक 25 बरोबर 25 आणि 5 30 म्हणजे इकडे किती येईल तुमची बी ची किंमत बी मापाच्या कोण आलेला आहे आपल्याकडे 130 अंशाचा. त्याचप्रमाणे आपल्याला सी ची घ्यायची सी ची किंमत काय दिली तुम्हाला 7y अधिक 30 बरोबर 7y अधिक किती दिली 30 म्हणून 7 कंसात 10 ही आपल्याला किंमत आलेली आहे. याच्यात प्लस किती करायचे रे 30 बर याच्यात प्लस किती करायचे 30 मग बरोबर 7 10 हे 70 + 30 बरोबर 100 म्हणजे किती झाले रे 100 आपल्याकडे सी चं माप आलेलं आहे. आता डी चं काढायचंय कोणी सांगितलं बोलायला काही अडचण नाही. कोण आहे ते 5y बरोबर 5 कंसामध्ये किती 10च का हा पुढे आहे का काही नाही बरोबर. मग आता इथं 5 10 किती 50 अंशाचा एक कोण आला 180 अंशाचा एकाला 130 अंशाचा असे प्रकारचे आपल्याला कोण आलेले आहेत. अशा प्रकारचं आपल्याला कोणाचं माप निघाले. मी इथं शॉर्ट मध्ये लिहितो कोण ए बरोबर आपला आला 80 अंश कॉमा कोण बी आलाय तुमच्याकडे 130 अंशाचा कॉमा कोण सी आपल्याकडे आलेला आहे 100 अंशाचा. गडबडीत काय राहिलं असलं तर सहकार्य करा आणि 50 अंशाचा. खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न मोठा वाटत असला तुम्हाला तरी पण सोडण्यामध्ये मजा आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न 5वा बघायचा आहे. बोल जरा माणसासारखं राय 2.5 किलो हजार मारला ना दाताचं ऑपरेशन करावं लागेल तुला बरोबर. याच्यात बघा रे काही कन्फ्युजन आहे काही शंका आहे डायरेक्ट विचार. ओके थँक्यू.